मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने आता वंचित आणि गवई गटाला साथ घातली आहे का असा प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय। कारण की काँग्रेसने वंचित आणि गवई गटासोबत लढण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे। गवई गटासोबत जुळवून घेण्याचा मुंबई काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय। शिवसेनेसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेताना काँग्रेसला अनेक अडचणी आल्या आणि त्यामुळे नवीन पर्यायांना आता प्राधान्य देताना पाहायला मिळते काँग्रेस। आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहे। संदीप, आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी रमेश चन्नीथलांनी केलेली घोषणा असू दे किंवा विजय वडेट्टीवारांनी केलेली घोषणा असू दे की मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, मात्र त्यातच आता गवई गटासोबत लढण्याची भूमिका घेतल्याचं कळतंय काँग्रेसने। अगदी बरोबर आहे। सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी सगळ्याच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आलेला आहे। त्यातच आता काँग्रेसनं वंचित आणि आरपीआय गवई गटाशी एकत्र जुळवून घेण्याची भूमिका सध्या घेतल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। खरं तर मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि एमआयएम या दोन्ही पक्षांबरोबर युती करणार नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे। अधिकृतरित्या रमेश चन्नीथला यांनी सांगितलं होतं की मुंबई महापालिका आम्ही स्वबळावर लढू, मात्र मुंबईमध्ये वंचितची थोडीफार ताकद आहे, त्याचबरोबर आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गवई गट जो आहे त्यांची देखील ताकद आहे आणि या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याची भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी मांडलेली होती आणि काँग्रेस हायकमांडनं त्याला मंजुरी देखील दिल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यानुसार या दोन्ही गटांना एकत्र घेऊन काँग्रेस उमेदवार देणार आहे। मात्र दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातल्या नेत्यांसोबत मात्र जुळवून घेणार नसल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे वंचित आणि आरपीआय गवई गटाला सोबत घेऊनच मुंबई महापालिका लढवण्याची तयारी आता काँग्रेसने सुरू केलेली आहे। श्रद्धा, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सुद्धा लक्ष असेल।